लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। काल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला, तो अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मजुरांसाठी कुठल्याही कामाचा नाही। केवळ तोंडाला पाणी पुसण्याचं काम फडणवीस सरकारने केलेलं आहे। फक्त उद्योगपती आणि धनदांडगे पोसण्याचं काम आणि भूमिका ही नेहमीच भारतीय जनता पार्टी सरकारची राहिलेली आहे आणि ती त्यांची भूमिका त्यांचा खरा चेहरा कालच्या अर्थसंकल्पामधून दिसलेला आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं गांजर दाखवलं। गांजर आम्ही यासाठी म्हणतोय की कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली। शब्द दिला होता निवडणुकीपूर्वी की आम्ही 7-12 कोरा करू, परंतु 7-12 कोरा करणं तर लांब राहिलं। 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली आणि 30 सप्टेंबर 2025 निकष लावला। म्हणजे जी शेवटची अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते ते दिले नाही। 50,000 रुपयाचं मदत करायचं मान्य केलं होतं, ते देण्यात आलं नाही। आणि 30 सप्टेंबरच्या नंतर जे शेतकरी कर्जबाजारी झाले नापिकीमुळं, अतिवृष्टीमुळं, तर ते आता उद्याच्या कर्जमाफीत येणार नाही। एकंदरीत पाहिलं तर ती कर्जमाफी निव्वळ फसवी आहे। म्हणजे हे पहिली वेळ आहे की सरकार कर्जमाफी जाहीर करते, परंतु त्याचे निकष आणि कुठले शेतकरी पात्र आहेत याबाबत बोलायला तयार नाही। शक्तीपीठ महामार्गासारखा महामार्ग उभा केला जातो, त्याला 1 लाख कोटी रुपये सरकार द्यायला तयार आहे। म्हणजे उद्योगपतींसाठी शक्तीपीठ देण्यासाठी 1 लाख कोटी रुपये सरकारकडे आहेत, परंतु 45 ते 50 हजार कोटी रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची 100% कर्जमाफी होऊ शकते। परंतु उद्योगपतींसाठी तो शक्तीपीठ मार्ग बांधला जातोय आणि त्याच पैशामध्ये जर सरकारनं ठरवलं तर 2 वेळेला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची 2 वेळेला कर्जमाफी होऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये काल जे त्यांनी जे अर्थसंकल्प सादर केला आहे हा निव्वळ फसवा शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, मजुरांना आणि सामान्य नागरिकांना हा अजिबात दिलासा देणारा नाही आहे। उलट पक्षी त्यांचा हसू उडवणारा आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा तर अर्थसंकल्प आम्हाला कुठल्याच अँगलने दिसत नाही। आता देवेंद्र फडणवीसने जेव्हा ते अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कुठल्या रंगाचा चष्मा घालून महाराष्ट्राचा विकास पाहिला हे त्यांनाच माहिती आहे। जर त्यांना अदानी, अंबानी आणि इतर उद्योगपतीच्या विकासामध्ये जर महाराष्ट्राचा विकास दिसणार असेल तर आम्हाला वाटतं की त्यांना कुठला तरी मानसिक आजार झाला आहे आणि त्या आजारामध्ये हे सगळं करतायत आणि महाराष्ट्राचा विकास दाखवायचा प्रयत्न करतायत।